ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना कवीने भगवंताची प्रार्थना केली, म्हणाले की तुझ्या स्मरणाने सर्व काही प्राप्त होतं आणि तुझ्या स्मरणाच्या अभावामध्ये सर्व काही विफल ठरतात। योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, हा जो विचार आहे तोच विचार कवीने इथे प्रकट केला होता। सर्व काही, मग त्याच्यामध्ये वेदाभ्यास असेल, वेदांचं पठण असेल, पुराणादिक उपनिषद हेही त्याच्यामध्ये जोडून घ्या। त्यांचा पठण अभ्यास, आता अभ्यास या शब्दाचा अर्थ आवृत्ती, पुन्हा पुन्हा करणं। असकृत आवृत्ती ही अभ्यास, हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं याला अभ्यास म्हणतात। आणि मग पुन्हा पुन्हा वेदांचा अभ्यास करणं म्हणजे काय, त्यांचा पुन्हा पुन्हा पाठ करणं। पाठ करणं म्हणजे कंठस्थ करणं नव्हे, पाठ करणं पुन्हा पुन्हा म्हणणं, घोकणं। पण ते म्हणणं हे कसं ठरतं, अरण्य रुदनासारखं ठरतं। कुठलाही अभ्यास असून देत, मग कुठलाही पाठ करणं असून देत, काहीही असून देत, लौकिक ज्ञान, पारलौकिक, अलौकिक ज्ञान, कसंही काहीही असू देत, जोपर्यंत ते ब्रह्मज्ञान नाही आणि त्या ठिकाणी भक्ती नाही तोपर्यंत सर्व काही विफल आहे। सर्व केलेले यज्ञादिक विफल झाले, दिलेल्या आहुत्यांचं केवळ भस्म झालं। उपास तपास जे केले, व्रतवैकल्य जी केली, आहारावरती जे नियंत्रण ठेवलं, त्याने काय झालं, मेदच्छेद फलाने शरीरावरचं मांस, मेद कमी झालं। मांस म्हणण्यापेक्षा मेद कमी झालं, बाकी काही नाही। सर्वे हुतम भस्मनी, पण कधी तुझ्या नावाचा, तुझ्या भगवंताच्या चरणी असलेल्या भक्तीचा ज्यावेळेला विस्मरण म्हणजे विस्मर झाला, तीर्थानाम अवगाहनानिच गजस्नानम, तीर्थामधलं स्नान हे गजस्नानासारखं, कुंजर शौच, अंघोळ करून स्वतः पुन्हाला मलिन करून घेणं, त्याप्रमाणे सर्व काही त्याप्रमाणे ठरलं। यत पद द्वंद्वांभुरुह संस्मृतीर विजयते, ज्याच्या चरणकमलाचं स्मरण होत नाही, भगवंता तुझ्या चरणकमलाचं स्मरण झालं नाही तर सर्व काही विफल आहे। तुझी भक्ती ही नित्य असली पाहिजे, तुझी भक्ती असेल तर सर्व काही प्राप्त होतं, सर्व काही त्या त्या ठिकाणी सिद्ध होतं। अशी प्रार्थना केल्यानंतर आता कवी वर्णन करतोय, कवी म्हणतोय, श्रीमन्नाम प्रोच्य नारायणाख्यं केन प्रापुर्वांछितं पापिनोऽपि हानः पूर्वं वाक् प्रवृत्ता न तस्मिन् तेन प्राप्तं गर्भवासादि दुःखम्। कवी म्हणतोय, भगवंता तुझ्या नावाच्या स्मरणाने किंवा तुझ्या नामोच्चाराने कोण तरुण गेलं नाही? अरे पापी देखील तरुण गेले, पण अरे रे, आमची जिह्वा, आमची वाणी तुझं नाव घेण्याकडे पूर्वी प्रवृत्त न झाल्याने या वेळेला आत्ता आम्हाला
गर्भवास आदी दुःख भोगावं लागत आहे, सहन करावं लागत आहे. कवी अत्यंत सोपा विषय म्हणतोय, अत्यंत सोपी गोष्ट सांगतोय, प्रकट करतोय. म्हणतोय भगवंता श्रीमन नाम प्रोच्य, तुझ्या नावाचा उच्चार करून, काय ते नाव? नारायणाख्यम. नारायण हे जे नाव आहे त्याचा उच्चार करून केन वांछितम प्रापु, कोणाला त्यांचं वांछित मिळालं नाही, सगळ्यांना मिळालं सर्व काही. पापीनः अपि, अरे पाप्यांना देखील मिळावं. उदाहरण कोण आहे? अजामेळ. अजामेळ पापी. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी म्हटलं अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती. कसं? पण नारायणाचे निनामे. तया मुक्ती नारायणाचे निनामे. परंतु कसा येतो? अजामेळ पापी पुत्र कामे मध्ये. फार काही लागलं नाही, असं तुझ्या नावाचं महात्म्य आहे. अत्यंत पापी, परंतु आता दुःख झालं, आता काय? असं असताना केवळ त्या पुत्राच्या दर्शनाच्या इच्छेने, भगवंताची सुद्धा इच्छा नाही तिकडे, भगवंताचं दर्शन व्हावं असा देखील भाव नाही. कारण म्हणजे हृदयात भावही नाही, भक्तीही नाही, तोही विचार नाही, परंतु केवळ ते नाव उच्चारलं कधी? मृत्यूसमयी, अंत्यसमयी. आणि त्यावेळेला ते विष्णुदूत त्याला न्यायला आले. यमदूतांचा विष्णुदूतांचा तिकडे संवाद झाला, भांडण झालं, कोणी घेऊन जायचं, हा पापी आहे. यमदूतांनी सांगितलं नाही, आम्ही घेऊन जाणार. विष्णुदूतांनी सांगितलं तुम्हाला तर अधिकारच नाही. पुढे भगवंतांनी निवाडा दिला, यमाने सांगितलं नाही, नारायणाचं नाव घेतलंय त्यामुळे त्यांना घेऊन जाऊन देत. उद्धार झाला. पण असा उद्धार व्हायचा असेल, असा क्षण यायचा असेल, तर त्यासाठी अनेक जन्मीचं पुण्य आणि मागल्या जन्मीची कुठेतरी भगवंताकडे असणारी भक्ती, प्रीती फळास यावी लागते त्या क्षणी. ते काही सगळ्यांचं नसतं. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, श्रीमन नाम प्रोच्य नारायणाख्यम, तया मुक्ती नारायणाचे निना. त्या नारायणाच्या नावाने त्याला मुक्ती मिळाली. हे नारायण नाव काय आहे? नरस्य अयनम नारायणम, आपो नार इति प्रोक्ता. नारायण शब्दाची व्युत्पत्ती सांगितली त्यावेळेला सांगितलं नरस्य अयनम, जे श्रेष्ठ शेवटचं धाम आहे ते नारायण आहे. किंवा नार अयनम, नारा म्हणजे त्या पाण्यामध्ये जो राहतो तो नारायण. असो, तो विस्तार नव्हे. तर तुझं नाव घेणाऱ्यांना जे जे काही इच्छित आहे ते सगळं मिळतं. असं असताना देखील आमची अवस्था काय आहे? हान पूर्वन वाक प्रवृत्तान तस्मिन. अरे रे, आमची वाणी त्या ठिकाणी प्रवृत्त झाली नाही. आमची वाणी त्या ठिकाणी प्रवृत्त झाली नाही आणि त्यामुळे गर्भवासा आदी दुःख आता हे आम्हाला सहन करावं लागतंय. म्हणजेच मोक्षाचा मार्ग एवढा सोपा असताना मोक्षाचे आम्हासी नाही अवघड, तो आहे उघड गाठोडीस. तुकोबारायांनी सांगितलंय. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलंय, आपल्यासाठी काय? आपल्यासाठी त्यांनी तो मार्ग सोपा करून दिला, पण त्या मार्गावरून आपल्याला चालायची बुद्धी झाली नाही, त्याला आपण काय करणार? कोणतं कर्म आपलं त्याच्यासाठी आड आलं ते आपण कसं सांगणार? त्यामुळे काय झालं? गर्भवासादी दुःखम मातृकुक्षौ स्थितं माम, आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं माम, विणमूत्रा मेध्य मध्ये क्वथयति नितराम जाठरो जात वेदाः. मागे आपण ह्याचा उदाहरणाचा विचार करून आलो.
कर्मामुळे या गर्भामध्ये आम्हाला, म्हणजे आमचं जे काही कर्म आहे त्याच्यामुळे या गर्भामध्ये जन्म घ्यावा लागला. त्यामध्ये जन्माला म्हणजे वाढ होत असताना, गर्भात वाढ होत असताना त्या जाठराग्नीने आम्हाला त्रस्त केलं. जन्माला आल्यानंतर आम्हाला बोलता येत नव्हतं, काही सांगता येत नव्हतं. त्यावेळेला किडे, डास, मुंग्या चावत असत, त्यामुळे त्रास होत होता. हा सगळा त्रास सहन करावा लागतो भगवंता. का झालं? भगवंता केवळ तुझ्या नावाचं स्मरण झालं नाही म्हणून. हा ना पूर्व वाक प्रवृत्ता ना तस्मिन, आमची वाणीच ज्या ठिकाणी प्रवृत्त झाली नाही. बरं, त्यामुळे आता हा जन्म घ्यावा लागला. पण मग आता या जन्माचं साफल्य कशात आहे? तर कवी म्हणतोय, मज्जन्मनः फलमिदं मधुकैटभारे मत्प्रार्थनीय बदनुग्रह एष एव त्वद्भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्य भृत्यस्य भृत्य इति मां स्मर लोकनाथ. कवी म्हणतोय, माझ्या जन्माचं साफल्य, माझ्या जन्माचं फळ हेच आहे. अरे, मधु आणि कैटभ राक्षसांच्या शत्रू असणाऱ्या भगवंता, माझी एवढी एकच इच्छा आहे, माझ्यावरती एवढा एकच अनुग्रह कर की तू मला तुझ्या सेवकाचा 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 सेवक म्हणून स्मरशील. काही नाही, कवी एकच प्रार्थना करतोय, तू माझं स्मरण कसं करशील? मी तुझा कोणी अगदी परम श्रेष्ठ भक्त आहे, खूप मोठा भक्त आहे वगैरे असं काही नाही. बस एवढंच. काय? तुझ्या सेवकाचा सेवकाचा सेवकाचा. तर ते किती वेळेला म्हटलंय त्याचं गणित नको, परंतु मला फक्त तुझा कोणता तरी एक कष्टित क्षुल्लक दासाचा 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 दास असं कर, पुरे आहे मला. एक फार सुंदर कथा सांगतात. एक शिष्य होता, सोहम जप करत बसला होता. सोहम, हंस सोहम, हंस सोहम. लिहिताना जर का लिहिलं तर अहम सहा सहा अहम, ते अहम सहा सहा अहम. अहम त्याच्यातला अ आहे तो अवग्रह संधीच्या नियमांमुळे लुप्त झाला आणि त्यामुळे त्यातला हम एवढाच उरला. सहाचा सहा आणि सहा अहम झालं सोहम. तो मी तो ऐक्य. त्याचा जप करत होता, त्याचं चिंतन करत होता. गुरुजी आले आणि सांगितलं, नाही, दासोहम असं स्मरण कर, तुझा आता अधिकार नाही. तुला ते दासोहम हाच उपदेश आहे. मी दास आहे त्याचा, दास हा अहम. तो दासोहम करायला लागला, पण त्याच्या बुद्धीतला काही ते समाधान प्राप्त होईना. म्हणून त्याने पुन्हा काय केलं, त्याच्यामध्ये अजून एक दास लावलं, स लावला. सदा सोहम, मी नित्य सोहम आहे. गुरुजींनी हे ऐकलं, म्हणाले, नाही, दास दासोहम कर. आता हे किती वाढवत न्यायचं असं. पण तात्पर्य काय? दासोहम. दासोहम इति या बुद्धी पूर्वमस्मिन. दासोहम ही जी माझी पूर्वीची बुद्धी होती, त्या वचनामध्ये आलंय की भगवंताच्या प्रती जी दासोहम ही जी बुद्धी होती, त्यातल्या दाकारोपहृतस्तेन गोपी वस्त्रापहारिणा, त्याच्यातील जो दासामधला द आहे तो भगवंत घेऊन गेले आणि मी सदा सोहम राहील. कवी हीच प्रार्थना करतोय, म्हणतोय, माझ्या जन्माचं साफल्य कशात आहे? भगवंता, तू माझं स्मरण केवळ तुझ्या दासाचा 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 दास म्हणून कर, बाकी काही नाही. त्यातच मला समाधान आहे, कारण तेच माझं स्थान आहे.
एकदा भगवंतांनी, दास्य भक्तीचा हा विचार आहे, भगवंतांनी हनुमंताला विचारलं, काय रे हनुमंता, कोण आहेस रे तू? हनुमंतांनी जे उत्तर दिलंय ते फार विचार करण्यासारखं आहे. हनुमंत म्हणाले, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या तदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. ज्या वेळेला मी या देहबुद्धीवरती असतो, या देहाचं मला भान असतं, त्यावेळेला मी तुमचा दास आहे, सेवक आहे. ज्या वेळेला मला या देहाचं स्मरण असतं पण मी जीव आहे असं मला भान असतं, आणि हा देह जीवाचा देखील नाही, जीवाला हा देह प्राप्त झाला पण पुढल्या जन्मी नवीन देह आहे, त्यामुळे जीवबुद्धीने मी तुझा अंश आहे. परंतु आत्मबुद्ध्या तुमेवाहम, आत्मबुद्धीने मी तुमचा, आणि आत्मबुद्ध्या तुमेवाहम, आत्मबुद्धीने माझ्यात आणि तुमच्यात काही भेद नाही, आपण एकच आहोत, इति मे निश्चिता मती. परंतु म्हणून अवतार कार्यामध्ये हनुमंतांनी कधीही आत्मबुद्धीने किंवा जीवबुद्धीने विचरण केलं नाही, दास बुद्धीने ते राहिले. भगवंताचा मी दास आहे, त्याचा मी दास आहे. रावणाला सांगत असताना त्यांनी सांगितलं की जाके बल लव लेशते जितेहु चराचर चारी. तू रावणा, तू ज्याच्या बळाच्या केवळ एका अंशाने, कणमात्र भागाने सर्व चराचर जगावरती विजय मिळवला आहेस, त्याचा मी दास आहे. ही बुद्धी आहे. आणि ही बुद्धी असणं, किंवा भगवंता तू माझा दास, मी तुझा, काय आहे त्यात पुन्हा अगदी शब्दाची कोटीच करायची झाली आणि विचारच करायचा झाला तर मी म्हणणं मी तुझा दास आहे, आणि भगवंता तू म्हणणं तू माझा दास आहेस, यात फरक आहे ना. भगवंताला आपण म्हणालो भगवंता मी तुझा भक्त आहे, भगवंतांनी काय कशाला, पण भगवंत म्हणाले हा माझा भक्त आहे. वजन कुठे, कशाला महत्व आहे, कोणाच्या वचनाला महत्व आहे. मग त्यामध्ये पुन्हा प्रार्थना काय, भगवंता तू मला, मी तुझा दास आहे, भगवंता तू मला, तू माझा दास आहेस असं नाही म्हटलंस तरी चालेल, पण केवळ कसं स्मर, दासाच्या 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 दासाचा दास असं जरी स्मरलास तरी त्यात माझ्या जन्माचं साफल्य आहे. अजून कवी काय प्रार्थना करणारे उपदेश काय करतोय तो विचार पाहायचाय, पण तो पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.